तर काळ्या वाटणाचं मटण बनवण्यासाठी हा मसाला भाजून घ्यावा. ह्याच्यात मिरच्या, अद्रक, खोबरं, कांदा इत्यादी खूप सारे पदार्थ आहेत. ते इकडं आम्ही सांगूच तुम्हाला. तर ह्याला मस्तपैकी भाजून घ्यावे आणि त्याच्यानंतर हा मस्तपैकी आपला मसाला भाजून झालेला आहे. यात काय पदार्थ लागतात ते तर सांगितलेच आहे. आणि त्याला एका परातीमध्ये काढून ठेवायचं आहे आपल्याला. आता हे साफ केलेलं मटण आहे. या मटणाला चांगले साफ केलेले आहे आणि ह्याला आता आपण पाण्याने चांगले धुवून घेणार आहोत. जोपर्यंत आपण आपल्या मटणाला धुत आहोत, आता आपण बघूया की मिक्सरमध्ये कोथिंबीर, अद्रक आणि लसूण यांचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे. अशी क्वांटिटी झाली पाहिजे. ह्या क्वांटिटीमध्ये तुम्ही तुमच्या मटणा जेवढा आहे तेवढं घेऊ शकता. तुम्हाला किती पेस्ट बनायची किती नाही. पण कशी झाली आपली पेस्ट एकदम छान झाले. तर आता आपण मटणाला चांगलं धुवून घेऊ. हे बघू शकता मटणाला पाण्यात टाकून धुलेलं आहे चांगल्यापैकी. ही सगळी चरबीवर आले आहे मटणाची. ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही जसं व्हिडिओमध्ये. कधी पण मटणाचं काळं वाटण बनवायचं पहिलं मटणाला चांगलं धुवून घ्यावे. जसं हे धुवलेलं आहे एका कढईत पाणीने चांगलं टाकून. हे आम्ही मटणाला धुवून आता आम्ही मस्त पहिलंच भाकरी केलेल्या आहेत. खूप गोल आणि मोठ्या आहेत आणि ह्या भाकरी खूपच चांगल्या लागतात. तुम्ही सर्व भाकरी बघू शकता किती गोल आणि मोठ्या आहेत. तुम्हाला भाकरीचा जर एक व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. तर बघूया आता पुढे काय करतो. आपण मटणाला फोडणी देत आहोत. त्यासाठी आपण कुकर गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. हे बघा. आणि आता इकडे एक कांदा घेतलेला आहे. कांदा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कांदा कापून घेऊया. बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा. टोमॅटो पण घेतलेला आहे. टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की यापैकी कसं मस्त चिरलेले आहेत कांदे बारीक बारीक. टोमॅटो कापून घेऊया बारीक बारीक. गरम झालेले आहे त्यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकूया. 2 चम्मच तेल टाकायला आहे. त्यामध्ये आपण हे पहा तेल खूप गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण कांदा घालूया. कांदा घातलेला आहे. त्याला हलवत राहायचं आपल्याला. तुमची पेस्ट आहे ही त्यामध्ये आपल्याला घालायची आहे. आलं लसूण जसं आपण कोथिंबीर सांगितलं होतं की ही पेस्ट कशी बनवून घ्यायची. ती पेस्ट आता ह्याच्यात टाकून घ्यायची आणि मस्तपैकी ह्याला हलवायचं. जे करून घ्या मस्त. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ, थोडी हळद जास्त टाकली तरी चालेल. चवीनुसार मीठ थोडं जास्त घालू शकता तुम्ही. मसाला चवळी घातला आहे. पाहू शकता तुम्ही मसाला तर खूप छान वाटतो. टेस्ट स्मेल येतो मस्त एकदम. आता त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेलं हे मटण बघा. हे मटण 1-1.5 किलो आहे. आमच्याकडे खूप पाहुणे आलेले आहेत. हे पहा मटण स्वच्छ धुतलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये हे बघा मटण टाकून घेऊया. टाकलेलं आहे आपण.
मस्त तर आता हलवून घेऊयात मटणाला आणि कुकरचं झाकण बंद करून घेऊयात. 5-6 शिट्ट्या करून घेऊयात आणि मग नंतर मग टायमर सेट केला आहे 5 मिनिटांनी. ह्याला मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे.